जय शिवराय मित्रांनो, मी ऋतिक कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आलो तर आपण ते म्हणजेच विरारला, आणि विरारच्या इकडे आल्यानंतर विरार ईस्टला द्वारकाधीश मंदिर. तर तुम्हाला माहिती नसेल कारण का हे मंदिर नवीनच ओपन झालं आहे. तर मी सुद्धा आलो ते बघण्यासाठी. तर बघूया आपण हे द्वारकाधीश मंदिर किती भारी आणि कशा पद्धतीमध्ये आहे. तर चला तिथे जाऊन आपण बघूया हे मंदिर नक्की कशा पद्धतीमध्ये. इथून तुम्हाला लांबून दिसत असेल मंदिराचा व्ह्यू कसा येतो, आपण जवळ जाऊन बघणार आहोत. तर चला. तर इकडे बघतोय आपण समोरच आपल्याला मंदिर दिसतंय. बघा आपण मंदिराजवळ आलो. मंदिराजवळ आल्यानंतर इकडे आपल्याला खूप गर्दी बघायला मिळते. तर बघायला गेलो तर प्रॉपर लोकेशन या मंदिरात तुम्हाला सांगतो. तुम्ही जर कधी आलात तर नारंगी रोड, नारंगी साईडला येताना पुढे RTO ऑफिस पार केल्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला मोठा ब्रिज लागतो. ते 2 ब्रिज पार करून आल्यानंतर इकडे आपल्याला मंदिर डाव्या साईडला यायचं आहे आणि मंदिर मिळेल आपल्याला बघायला. तिकडून पुढे आल्यानंतर मंदिराची कलाकृती खूप भारी आहे मित्रांनो, खरंच खूप म्हणजे खूपच भारी आहे. गेटच्या बाजूला 2 आपल्याला हत्ती आणि त्याच्यानंतर सिंह बघायला मिळतात. खूप सुंदर एंट्री दिली आहे इथून. आपण आता दर्शनासाठी आलो आहे आणि गर्दी तर खूप बघायला मिळते. दर्शन मिळेल का नाही काय माहिती, बघूया. आतमध्ये श्री द्वारकाधीश. तर मित्रांनो, मंदिराजवळ गेल्यानंतर विचार पडू लागला की आज दर्शन होईल की नाही. पण मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये जे कॅप्चर झालं ते खूप बघण्यासारखं होतं. समोरच श्री द्वारकाधीश यांचं दर्शन झालं. तर पुढे दर्शन करून मी पुढे गेलो. तर चला पुढे दाखवतो. तर इकडे बघा मंडळी, आपल्याला गर्दी बघायला मिळते दर्शनासाठी आणि आतमध्ये समोरच आपल्याला दर्शन होतं आहे श्री द्वारकाधीशांचं. चला जाऊया. तर इकडे बघा आपण जिथे पाय ठेवलाय, पायरे आहेत त्यांच्यावरती कलाकृती बघा तुम्ही फक्त. ज्यावेळी दरवाज्यामधून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला त्यावेळी नजर गेली ती म्हणजेच वरती असलेल्या गोल घुमटाकडे. तर घुमट बघून एवढं मन प्रसन्न झालं की बघूच नका. कारण का खूप मोठं घुमट आणि खूप सुंदर कलाकृती बनवली होती. येथील प्रत्येक खांबावरती देवदेवतांचे फोटो बघायला मिळत होते. इथे आल्यानंतर मन एकदम प्रसन्न झालं कारण का मंदिराची रचनाच तशी केली होती. तर मित्रांनो, इकडे बघतोय आपण मंदिर एवढं भारी बनवलंय ना काही सांगू. कारण का मंदिराची जी कलाकृती बनवली ना ती एकदम खरंच खूप भारी आहे. इकडे बघा खूप लोक आहे आणि खूप पब्लिक आहे तिकडे. आपल्याला गर्दी बघायला मिळते अक्षरशः. आणि ही मंदिराची कलाकृती बघा तुम्ही, खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर आहे. आणि इथे मंदिराच्या प्रत्येक एका भिंतीवरती इकडे तुम्हाला नावं दिसतील. इकडे बघा, श्री ब्रह्माय नमः, श्री वेदांगाय नमः, श्री शिवाय नमः, श्री विश्वकर्मीय नमः, श्री प्रमेयाय नमः. हनुमान गाथा दिसते आपल्याला आय थिंक इथे. असे खूप नावं इथे आपल्याला बघायला मिळतात. आणि हा इथला पॅसेज बघा कसा बनवलाय. तर मित्रांनो, आपण इकडे मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराच्या बाहेर आल्यानंतर ही मंदिराची कलाकृती बघून खूप भारी वाटलं. कारण का मंदिराची कलाकृतीच खूप भारी आहे. इकडे आपल्याला प्रत्येक देवदेवतांचे फोटोसुद्धा बघायला मिळतात मंदिरावरती. खूप इकडे मंदिरावरती देवदेवतांचे फोटोसुद्धा आहेत. आणि कलाकृती कशी आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. हे बघताय मंडळी तुम्ही, इकडे हे बघा काय बनवलेत लोकांनी इकडे येऊन. तर हे नक्की काय आणि कशासाठी बनवलेत काय माहिती नाही. पण काय यांचं काय इथे काय असे असू शकतो. पण जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगावा की हे नक्की काय आहे ते.
इकडे आल्यानंतर आपल्याला हे बघायला मिळतं, आय थिंक की बासुरीचं दिलं असेल चिन्ह आहे, ते बासुरी आय थिंक असावी ही. तर इकडे बघा आपण आता इथे आलो आणि या भागाकडे आल्यानंतर हा व्ह्यू बघा तुम्ही, खतरनाक दिसतोय. आणि इथे आल्यानंतर इकडे आपला श्री दंडवती शिला, त्याच्यानंतर श्री गिरिजाराजी मुखारविंद, त्याच्यानंतर श्री सुरभी कुंड, असे खूप काही इथे बघायला मिळते. श्री कृष्णकुंड, श्री दानघाटी गोवर्धन, असे खूप काही इथं आपल्याला बघायला मिळते. श्री मानसी गंगा, त्याच्यानंतर श्री चंद्र सरोवर, श्री गोविंद कुंड, श्री कुसुम सरोवर, असे खूप काही आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणि इथे आतमध्ये लोकांनी सिक्के सुद्धा टाकलेत. इकडे बघा खूप भारी बनवलं मित्रांनो इथे. आणि इकडून मंदिराचा व्ह्यू बघा. इकडे वेगवेगळे चित्र आपल्याला बघायला मिळतात. इकडे हे बघा, त्याच्यानंतर इकडे बघा गोमुख बघायला मिळते आपल्याला इथे. इकडे बघा गरुड देव आहेत आणि गरुड स्तंभ आपल्याला इकडे समोर बघायला मिळते. आणि इकडे बघा हा व्ह्यू बघा फक्त, एकदम खतरनाक. त्याच्यानंतर इकडे बघा मित्रांनो, इकडे वरती बघा काय केलं आहे, ज्या वेळेला मला वाटतं हे हवन केलं आहे, ज्या वेळेला मंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळेला इथे हवन केलं असेल. खूप भारी बनवलं आहे हे सुद्धा. इकडे बघा आणि इथून मंदिर बघा कसं दिसतंय.